तर मंडळी, मी तुमचा ब्लॉगर साग्या. तर तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो पुण्याला जायचं कारण आपला भाव आलता, त्याला जायचं होतं. तोपर्यंत आपला पुढे एक भाव आलता, तो म्हणला ये, म्हणला पुढं आलोय वाटेला आलो तर गडी आला होता. दादाभावाच्या घरी आलो तर दादाभाऊ आता तशी तर आंघोळ करून बाहेर आलतं. उरका म्हणलं लवकर, लांब जायचं आपल्याला, लवकर लवकर. भावाला नाही जायचं म्हणल्यावर शी गाडी नेऊन जमत नाही हो. त्यासाठी हे हत्यार लागते. आपल्या देशाची गाडी आहे, नात करते काय. निघालो की मग पुढं दोघं जण बसलं. मला म्हणलं आता मागत बसावं लागतंय, काय मागत बसावल्याला बरं आहे आपलं. तोपर्यंत गावातल्या गडी म्हणलं पाणी घ्यावं लागतंय, घ्या म्हणलं. तोपर्यंत भावानं जाऊन बॉक्स आणला की आलं की मग पेट्रोल पंप. भाऊ पुण्याला जायचं म्हणल्यावर गाडीत तेल टाकलं पाहिजे. तोपर्यंत दादा भाऊ म्हणलं त्याला मीच टाकणार, काय म्हणलं पेट्रोल पंप काय आपला येतावा. तरी पण काय गाडी ऐक नाही आपला, टाका म्हणलं आता काय विषय नाही. जाताना म्हणलं मंडळासाठी लाईटिंग न्यायची आपल्याला, गणपती पण जवळ आल्या तर आलं की मग नात्यापोत्यात लाईटिंग मिटिंग घेतली. चला म्हणलं नाश्ता करूया, नाश्ता केला पाहिजे, भुक्का पण लय लागलेल्या. आलं की मग नाश्ता कराय. वाटत जाता जाता गड्याच्या गाडीवर आपल्याला एक मस्तपैकी शायरी वाचली आपण. तिथे बसून लागलेली झोपेत उठून बघतोय तर ट्रॉफिक लागले. आईच्या गावात म्हणलं ट्रॉफिक हटाय म्हणलं किती उशीर लागतोय कामात. झोप पण लय लागली आपल्याला, बरं डोळं लाल झाले की राव. 2 मध्ये आलं, अलीकडे हॉटेल होतं. गडे म्हणलं नाही जेवायला लागते आता, भावेस तर लय उशीर होईल, जेवण केलं पाहिजे. चला म्हणलं आता जेव्या. तोपर्यंत आलो की म्हणलं टायमिंग झालं ट्रेनचं, गाडी येईल. आलो तर काय अजून ट्रेन आली नव्हती, अजून 10-15 मिनिटं टायमिंग होतं. तोपर्यंत म्हणलं चला म्हणलं थोडं फोटो काढून पुढं जरा जाऊन येऊया म्हणलं, कसं कसं नवीन काय झालंय का. तोपर्यंत ट्रेन पण आली. गड्याला आपल्या घेतलं, गड्याला दिवसात पारा आलाय, पांढरा शेवट भरलाय. म्हणलं काय चिकना बाण दिसतोय, म्हणलं विशेष टॉपचा आहे. आत्ता लागा वाटत येताना पिकअप कल्टी झालतं. आर म्हणलं काय ना काय आडवं येतेच. तोपर्यंत आपलं दादाभाऊ म्हणलं इथं बघून काय पोलिसांना थोडी चर्चा करून जावं म्हणलं, आम्ही लांबनच व्हिडिओ काढतो ना, तर पुढं आम्हाला घेतील रिंगणात. मसोडमध्ये आल तू थोडं म्हणलं सामान घ्या. बाहेर उतरलो तर पार वलगार पावसानं केलं. थोडं बी थांबलं नाहीत. काय म्हणलं शर्ट बिर्ट सगळं वाला झालं. आता म्हणलं सर्दी होणार आहे आपल्याला बाबा. कपडे बिपडे बदलून डायरेक्ट मंडळ आल्यावर म्हणलं आधी बॅनर चिटकून घेऊया. झालं बॅनर चिटकून. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.